नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एवढं सगळं झालेलं असतं तरीही नम्रताच्या अंगातली मस्ती काही कमी झालेली नाहीये. प्रत्येक वेळेस कोणता नाही कोणता अडथळा इकडे ईश्वरीच्या वाटेत आणायचा तिनं प्रयत्न करत असते. कारण तिला फक्त एवढंच माहिती आहे, जर मला जिंकायचं असेल तर ईश्वरीच्या बाबतीत काहीतरी झालं पाहिजे. जर ईश्वरीच्या बाबतीत काही झालं तरच मी जिंकू शकणार आहे असं तिला वाटत असतं. आणि त्यामुळं तिने आता पुढचे डाव रचायला सुरुवात केलेली असते. पुढचा डाव म्हणजे काय आहे तर नम्रताने आता एक काम केले, ते म्हणजे ईश्वरी चालत येत असते आणि नेमकं त्या रस्त्यात तिने लाटणं ठेवलेलं आहे आणि ईश्वरीचा त्या लाटण्यावरून पाय घसरतो. कारण नम्रतानेच तिला बोलवलेलं असतं आणि जेव्हा ईश्वरीचा त्याच्यावरनं पाय घसरतो तेव्हा ईश्वरी तोंडावर पडणार असते, पण तिथे अर्णव आहे आणि अर्णव तिच्या मदतीला धावून गेलेला आहे. त्यामुळं ईश्वरीचा जीव वाचलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे वल्लरीने नम्रताला एक बॉटल दिलेली आहे. त्यातलं औषध ईश्वरीला द्यायला सांगितलेलं आहे आणि ते औषध जर ईश्वरीला दिलं तर ईश्वरी नाचूच शकणार नाही असं तिने सांगितलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे नम्रताने मात्र ते औषध न देता, ईश्वरी पडली तरी चालेल, थोडीशी दुखापत होईल, पण ते औषध देऊन जर ईशूला काही झालं तर हे चांगलं नाहीये, ह्या गोष्टींचा विचार करत नम्रताने स्वतःहून आता तिथे विचार केलेला आहे आणि ईश्वरीला पाडण्याचा दुसरा प्लॅन केलेला आहे. पण तो प्लॅन सुद्धा फ्लॉप होत असतो. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ईशू रूममध्ये येते आणि तिचं साहित्य जिथे ठेवलेलं असतं तिथला ड्रॉवर उघडते आणि त्यामध्ये पाहू लागते. तर तिला त्याच्यामध्ये तिचे घुंगरं जी आहेत, जी डान्ससाठी तिनं वापरत होती, ती घुंगरं तिथं तिला दिसतात आणि त्या घुंगरांकडे ती पाहत असते. मग त्याच वेळेस येशूच्या लक्षात येतं की किती दिवस झालं, म्हणजे आज इतक्या दिवसांनंतर तिनं ती घुंगरं हातात घेतलेली असतात आणि त्या घुंगरांकडे ती पाहत असते. तेव्हा मात्र तिला खूप छान वाटत आहे. आज इतक्या दिवसानंतर आपण हे सगळं करणार आहोत, म्हणजे डान्स करण्याचा विचार केलेला आहे. इतके दिवस या गोष्टीपासून आपण लांब होतो आणि आता ही गोष्ट करण्याचा विचार केला, हे तिला छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर तिने मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरी ही स्पर्धा जिंकायचीच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळं जे काय आहे ते मात्र आपल्याला जिंकायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचबरोबर नंतर मात्र इशूच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात आणि अर्णव तिथे येतो आणि अर्णव म्हणतो, मी सिंदर, असं म्हणत अर्णवने ती घुंगरं ईश्वरीच्या हातातून घेतलेली असतात आणि ती घुंगरं तिच्या पायांमध्ये तो तिला बांधून देत असतो. इशू हे सगळं पाहत असते. तेव्हा मात्र अर्णवला ती म्हणत असते, पण सर आत्ता, असं ती अर्णवला विचारत आहे. आणि नेमकं त्याच वेळी अर्णव म्हणतो की हो, प्रॅक्टिस करायला नको का, असं अर्णवने तिला सांगितलेलं आहे. आणि ईश्वरी मात्र त्या घुंगरांकडे पाहते. तिला मात्र छान वाटत आहे, कुठंतरी मनातल्या गोष्टी पूर्ण होत आहेत, मनातल्या भावना पूर्ण होत आहेत असं तिला वाटत असतं. अर्णव स्वतःच्या हातांनी इकडे ती घुंगरं ईश्वरीच्या पायामध्ये बांधून देत आहे आणि ईश्वरी सुद्धा अर्णवकडे पाहत असते. त्यानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि ईश्वरीच्या हातातून ती घुंगरं खाली पडतात आणि त्या क्षणी समोरून आवाज येतो, काय चाललंय मी सिंदूर, किती वाजले, तुला कळतंय का, वेळ काय झाली आहे ते, असं म्हणत अर्णवने ओरडायला सुरुवात केलेली असते. म्हणजेच ईश्वरी भानावर येते. तिच्या लक्षात येतं की आपल्याला झालेला हा सगळा भास आहे. म्हणजेच अर्णवचं असं म्हणणं असतं की रात्रीची वेळ आहे आणि काय चाललंय तुझं मी सिंदूर, हे सगळं तू काय करतेस, लक्षात येते का तुझ्या किती वाजलेत, घरातले सगळे झोपलेले आहेत आणि तू मात्र हे सगळं काय करत बसले, ठेव बरं ती घुंगरं, असं म्हणत आता अर्णव तिच्यावरती ओरडत असतो. ईश्वरीला कळलेलं असतं की काय चूक झाली आहे ती. ईश्वरी स्वतःकडे पाहत राहते आणि ईश्वरीच्या लक्षात येतं की नाही, आपली चूक झालेली आहे असं म्हणत ईश्वरी स्वतःला सतत दोष देऊ लागते. तिला वाईट वाटत असतं की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे असं नाही व्हायला पाहिजे, एवढंच तिला वाटत असतं. त्यासोबतच ईश्वरी आता गालातल्या गालात हसत असते, कारण तिच्याकडनं जी चूक झाली ती तिच्या लक्षात सुद्धा आलेली आहे आणि त्याचबरोबर तिने त्या गोष्टींचा विचारसुद्धा करत आहे की नाही, आपल्यामुळं जर घरातल्यांना त्रास होणार असेल तर ही गोष्ट योग्य नाही, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी खूप शांतपणे करत असते
आणि अर्णवचं एकच म्हणणं असतं की जर तो आवाज आजीने ऐकला आणि ती घाबरली तर, कारण अचानक काय झालंय असा विचार आजीच्या डोक्यात येईल आणि आजीला टेन्शन येईल असं तो सांगत असतो. आणि लवकर झोपायला ये, तुला कळत नाहीये का, उद्या उठून तयारी करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे, या सगळ्या गोष्टींबाबत तो बोलत असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही एवढं सगळं जे काही घडलेलं आहे त्यामुळे ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहतच राहते. आणि इकडे अर्णव मात्र झोपी गेलेला असतो. ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की काय चुकलंय, आपण अशा पद्धतीने वागायला नको होतं हे तिच्या लक्षात आलेलं आहे. इकडे मात्र वेगळाच कांड सुरू झालेला असतो. कारण वल्लरी म्हणत असते की काही करून ही ईश्वरी ह्या स्पर्धेतून बाद झाली पाहिजे, त्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी आहे. आणि मग वल्लरीने आता इकडे फोन केलेला असतो. तो मग सौदामिनी तिला म्हणत असते की आता काय फालतू प्लॅन केलाय. तेव्हा मात्र सौदामिनीला ती म्हणत असते की फालतू नाहीये, अगदी फुल प्रूफ प्लॅन केलेला आहे असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सौदामिनी म्हणते काय आहे नक्की आता डोक्यात. मग ती सांगू लागते तो प्लॅन जो आहे तो म्यूट आहे. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतरही अजून काहीतरी डोक्यात शिजतंय हे मात्र नक्की आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यावर सुद्धा या वल्लरीला शांत बसू वाटत नाहीये. ह्या वल्लरीच्या डोक्यातले प्लॅन काही केल्या थांबत नसतात. रोज नवीन काहीतरी सुरू असतं आणि नवीन पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्याच असतात. प्रत्येक वेळेस काही ना काही या वल्लरीच्या डोक्यात शिजत आहे आणि त्या सगळ्याचा त्रास मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरीला होत असतो. त्या गोष्टीचं जराही काही वाटत नसतं ह्या वल्लरीला. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेशचं एक आता वेगळंच सुरू झालेलं आहे. राकेशला जेवण दिलेलं असतं जेलमध्ये, पण राकेशचं असं म्हणणं आहे की मला नको आहे हे जेवण, कारण जे काय आहे त्या सगळ्यामध्ये राकेशला असं वाटत आहे की माझा हा शेवटचा दिवस आहे या जेलमधला. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता थांबणार आहेत आणि या सगळ्याशी माझा काही संबंध नसणार आहे. मी इथून जाणार आहे, मी इथून बाहेर पडणार आहे आणि मला मात्र कोणीच थांबवू शकत नाही असं इकडे बोललं जात असतं. आणि त्याच वेळेस पोलीस तिथं आलेले असतात आणि त्याला जेवायला दिलेलं ताट बघून तो हसत असतो. ते पाहून त्याला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय झाले रे, नाही हसायला काय झालं एवढं. तेव्हा तो म्हणत असतो की उद्या मी बटर चिकन खाणार आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बटर चिकन, बरोबर बटर चिकनची स्वप्न बघ. कसं आहे माहिती आहे का, तुला बटर चिकन खायला मिळेल का नाही मला माहीत नाही आहे, पण त्यापेक्षा माझा मार मात्र खायला मिळणार आहे इथून पुढं, एवढं लक्षात ठेव असं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेस इकडे राकेश मात्र खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की नाही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्याच पद्धतीने होणार आहेत आणि उद्या मी इथून कधी निघून जाईल हेही तुम्हाला कळणार नाही. हा विचार सगळा राकेशनं केलेला असतो आणि त्या पद्धतीने राकेश बोलत असतो. इकडे मात्र आता घरातले सगळेजण बसलेले आहेत, अजून ईश्वरी त्यामध्ये सामील झालेली नसते. आता पुढे काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. मग अंजली आणि त्याचबरोबर अर्णव दोघंही डिस्कस करत असतात. तू काय ठरवले, म्हणजे ईश्वरीचं आणि तुझं फायनल झाले का, जर तिने डान्स करणार असेल तर त्या रिलेटेड थीमला तू काय करणार आहे, कोणत्या गोष्टी वापरणार आहे, हे सगळं विचारलं जात असतं. आणि त्याच वेळेस अर्णव मात्र म्हणत असतो की नाही काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशाच पद्धतीने जरी होत असल्या तरीही आपल्याला विचार करावा लागणार आहे असं इकडे अर्णव ठरवत असतो. मग ईश्वरी येते आणि ईश्वरी विचारते की काय झालं, असं ईश्वरी विचारत असते. ईश्वरीचं बोलणं मात्र त्याला ऐकूनच घ्यायचं नसतं. आणि त्याचबरोबर आजी आणि ईश्वरी आलेले असतात. आमच्याकडे काहीतरी भन्नाट आयडिया आहे असं म्हणत त्या तिथं पोहोचलेले आहेत. सगळेजण पाहत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो काय झालं आता, मी सिंदर जरा जमदमाने ना, काय धडपडत असते सारखी प्रत्येक वेळेस, असं म्हणत अर्णव तिच्यावर ओरडतो. तेव्हा आता सगळेजण तिला विचारू लागतात की सांग काय आयडिया आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते मी नाही सांगणार आहे, आता मला नाही बोलायचं कोणाशी आणि मला कोणाला काही सांगायचंही नाही असं ईश्वरी चिडलेली असते आणि सगळ्यांना सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणतो सांग ना काय आहे. तेव्हा ईश्वरी मग लाजत लाजत आजीला म्हणते की सांगा, तुम्ही सांगा असं म्हणत ती आजीच्या मागे लागते. तेव्हा आजी सांगत असते की माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, ती म्हणजे अर्णव आणि ईश्वरी तुम्ही पदार्थांपासून जर कलर वापरले आणि त्याच्यापासून फॅब्रिक बनवलं तर, म्हणजे जे कलर आहेत ना फूड कलर वापरायचे, म्हणजे अगदी हळदीचा कलर, आमसुलाचा कलर, नंतर पालकचा कलर, असे वेगवेगळे कलर आहेत आपल्या प्रत्येक पदार्थांमध्ये. नेचरमध्ये पण कलर आहे जे आपण
नॅचरल कलर म्हणून यूज करू शकतो असं आजी सांगत असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण आजीकडे पाहत असतात. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी म्हणत असतात की हो, खरंच ही छान आयडिया. मामा म्हणतो की खरंच कसं आहे, जोडीच तेवढी छान आहे ना, मग ईश्वरीला आयडिया सुद्धा तेवढीच छान सुचणार आहे. आणि मला माहिती आहे की उद्या हीच जोडी जिंकणार आहे आणि सगळीकडे हवा करणार आहे. वल्लरी मात्र आता अजिबात वेळ घालवत नाहीये, लगेच नम्रताला खुणावते. बघितलंस का, सगळेजण कोणाचं कौतुक करतायत आणि तू काय करतेस, लक्षात येते का तुझ्या, असं म्हणत वल्लरी आता नम्रताला सांगत असते की बघ, विचार कर जरा, हे सगळं जे काय चाललंय ना त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुला वाटत असेल की हे सगळं तुझ्या पद्धतीने होणार आहे, पण अजिबात नाही, याच्यामध्ये तुझीच वाट लागणार आहे. असं म्हणत ती इकडे एक एक गोष्ट करून नम्रताला पटवून देत असते की याच्यामध्ये तू अडकली जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुझ्या अंगलट येणार आहेत. असं म्हणत तिने आता नम्रताला सांगायला सुरुवात केलेली असते की तुझ्या बाबतीत काय होऊ शकतं याचा विचार कर. मग ईश्वरी आता आकाशच्या जवळ येऊन बसलेली असते आणि आकाशला सांगत असते की आकाश भाऊजी, हे बघा, हे अशा पद्धतीने करता येईल असं ईश्वरी सांगत असते. आणि त्यावरती आकाशसुद्धा ते पाहत असतो आणि पुन्हा नम्रताला राग येतो. म्हणजे आकाशला आमचं काही पडलेलं नाही आहे, तर आकाशला यांचं करायचं आहे आणि यांच्याबद्दलच आकाश विचार करतोय, ही गोष्ट काही केल्या पटत नसते. आणि मग नम्रताला राग आलेला असतो. नम्रताला ऑलरेडी आयडिया तर दिलेली होती, नम्रताला ऑलरेडी सांगितलेलं होतं की हे सगळं जे काय आहे ना ते अशा पद्धतीने कर असं सुद्धा सांगितलेलं होतं. आणि तिला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असल्यामुळं तिच्या डोक्यात हे सगळं बसलेलं आहे की आता ईश्वरीच्या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे. काही झालं तरीही इशू डोईजड होते. जर इशूला हरवायचं असेल तर हाच एक उपाय आहे जो मला आईंनी सांगितलेला आहे आणि तोच करावा लागणार आहे. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्या पद्धतीने तिने विचार करत असते. इकडे मात्र नम्रताने आता मांजा घेतलेला असतो आणि तो मांजा ती गॅलरीमध्ये म्हणजे जिन्यामध्ये बांधत असते आणि दुसऱ्या साईडला सेलो टेपने तो मांजा चिकटवण्याचा प्रयत्न करत असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे, काहीही झालं तरीही इशू पडली पाहिजे आणि इशू या स्पर्धेमध्ये उतरता कामा नये. जर ही या स्पर्धेतून ती बाद झाली तर आम्ही जिंकणार, असं तिच्या डोक्यात बसलेलं आहे आणि त्यासाठीच तिचा हा सगळा विचार चाललेला असतो. आणि मग तिने मांजा बांधायला घेते, मांजा बांधते आणि त्याच वेळी आता ईश्वरीची वाट बघायची आहे. एकदा का मांजा बांधून झाला की मग सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने होणार आहेत, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्याच पद्धतीने तिने विचार करायला सुद्धा सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर तिने मांजा बांधून ठेवलाय आणि ईश्वरी जिन्यातून पडणार आणि मग आपला फायदा होणार आहे. जर ईश्वरी या स्पर्धेत नसेल तरच आपण या स्पर्धेमध्ये जिंकणार आहोत, असा जो काही तिचा गोड गैरसमज झालेला आहे, त्यामुळंच तर तिला तो त्रास होत असतो. वल्लरी मात्र हे सगळं पाहत असते. नम्रता काय करते, कशा पद्धतीने गोष्टी करते, या प्रत्येक गोष्टीकडे वल्लरीचं लक्ष असतं आणि तिने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन पाहते की नक्की हिचं काय चालू आहे, काय होणार आहे पुढं. या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. मग नम्रता आता इशूला आवाज देते. इशू. ईश्वरी म्हणते हो आले ताई. नम्रताने आता भेंडी चिरायला घेतलेली आहे आणि ती तिथे बसून भेंडी चिरत आहे आणि ईश्वरीला आवाज देते. ईश्वरी आता जिना उतरत असते. तिच्या हातामध्ये कपड्यांचा ढीग असतो आणि ते घेऊन ती खाली येतच असते. तेव्हा नम्रता तिच्याकडे पाहत असते आणि ईश्वरी कपड्यांचं काउंटिंग करत आहे आणि त्यातल्या एक जे दुपट्टा आहे तो खाली पडतो आणि बरोबर त्या मांजावरती पडलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहते. ईश्वरी म्हणते हे कसं शक्य, जिन्यात मांजा कोणी बांधलाय, असं म्हणत ईश्वरी आता त्याच्याकडे पाहू लागते. म्हणजे ईश्वरीच्या लक्षात आलंय की आपल्या वाटेमध्ये कोणीतरी काटे पेरण्याचं काम केलेलं आहे. ईश्वरी म्हणत असते जर आत्ता या मांजावरनं माझा पाय घसरला असता तर मी पडले असते. हे सगळं काय चाललंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ईश्वरीच्या लक्षात येतं. मग नम्रता धावत जाते. अगं इशू काय झालं, काय झालं, असं म्हणत ईश्वरीला विचारत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते अगं इथं मांजा कोणी बांधून ठेवलाय, काय झालंय नक्की, मला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे, म्हणजे अशा पद्धतीने का ठेवलेलं असेल मांजा, हा विचार सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळेस हे सगळं जेव्हा घडत असतं आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. मग तो मांजा ईश्वरी खाली बसते आणि तो मांजा तिथून काढून टाकते. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला विचारपूर्वकच कराव्या लागणार आहेत. आपल्या जीवावर जर कोणी उठलेलं असेल
तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विचारातच घ्याव्या लागणार आहेत, नाहीतर सगळंच खूप अवघड होणार आहे हा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते, हो गं, माझ्या पण हाताला काहीतरी लागले, मला नाही माहिती काय झालंय ते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं नमूताई, काळजी घ्यायची ना. मग दोघीही तिथं थांबतात आणि तो मांजा काढला जातो. ईश्वरीसुद्धा पाहत असते. मग नम्रता ईश्वरीचा हात पकडते आणि तिला घेऊन खाली येते. नम्रताला आता काळजी वाटत आहे की ईश्वरीला जर काही झालं असतं तर, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे वल्लरीला कळतं की म्हणजे हाही प्लॅन आपला फ्लॉप झालेला आहे आणि आता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा ईश्वरीच्या बाबतीत आता नम्रताला काळजी वाटायला लागलेली आहे. तिला असं वाटत असतं, जर काही शूप पडली असती आणि काय झालं असतं तर, असं म्हणत दोघेही विचार करत असतात. त्याचवेळी नम्रता म्हणते की इशू दे इकडं माझ्याकडे, मी देते. ती म्हणते, अगं लॉन्ड्रीला द्यायचे आहेत ना. तेव्हा नम्रता म्हणते, हो मी देईल ते. असं म्हणत इशूच्या हातातून तिनं कपडे घेतलेले असतात. खरं तर प्लॅन फ्लॉप झाला याच्यापेक्षा तिला बरं वाटलेलं असतं की इशू पडली नाही आहे. जर इशू पडली असती तर तिला काय झालं असतं या विचारांनीच तिला धक्का बसलेला असतो. आणि ती म्हणते की नाही, खरंच मी चुकीचं वागते का, आणि आता हा प्लॅन फ्लॉप झाला आहे, मग आता या स्पर्धेचं काय होणार, ही पण भीती तिच्या मनात सुरू झालेली आहे. जर इशू स्पर्धेत असेल तर मी कशी जिंकणार आहे, कारण इशूच आपल्याला टफ कॉम्पिटिटर आहे हे नम्रताच्या लक्षात आलेलं असतं. मग नम्रताकडे वल्लरी येते आणि तिला विचार लागते, अगं काळजी नको करूस, एवढं काय टेन्शन घेतेस, अशा छोट्या छोट्या चुका होत असतात, तू प्रयत्न तर केला होता ना, नको काळजी करू, माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे, हे घे पाणी. कारण ईश्वरी जर या स्पर्धेमध्ये आली नाही तरच तू जिंकणार आहेस, हे तर फिक्स आहे. मग त्यासाठी आपण दुसऱ्या गोष्टीही करू शकतो ना, त्यामुळे एवढा विचार नको करू या गोष्टींचा, असं इकडे नम्रताला वल्लरी सांगत असते. नम्रताच्या डोक्यात मात्र आता भीती सुरू झाली आहे की काय करू. तेव्हा वल्लरी म्हणते की थांब, काळजी नको करू, माझ्याकडे एक से बडकर एक उपाय आहेत, त्यामुळे विचार करायची गरज नाही, असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आणि आता मात्र नम्रता म्हणते की पण आई आता काय करायचंय, आता काय आहे तुमच्या डोक्यात, असं ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र ती तिच्या हातातली एक बॉटल तिच्या हातात देते, म्हणजे वल्लरीच्या हातात एक छोटी बॉटल असते आणि ती बॉटल तिने इकडे हिच्या हातात दिलेली आहे नम्रताच्या, आणि सांगितले यातले फक्त 4 ड्रॉप, हे 4 ड्रॉप दे, काहीच होणार नाही. म्हणजे वल्लरी त्या ईश्वरीच्या बद्दल सांगत असते की ईश्वरी त्या इव्हेंटला पोचूही शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही नको, इशूला जर काही झालं तर मी नाही स्वतःला माफ करू शकणार, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र वल्लरी तिला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, अशीच जर तू घाबरत राहिली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि या सगळ्या गोष्टी तुझ्या चांगलट येतील, असं सगळं सांगणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी तिनं म्हणते की बघ, तुला विचार करायचे, तुला ठरवायचे की काय करायचं आहे ते, आणि तू कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार तुला करायचा आहे, त्यामुळं तू बघ कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज होतील, असं सुद्धा सांगितलं जात असतं. आणि आता मात्र उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीनं दिलेलं औषध इशूला द्यायला नको वाटत आहे, म्हणून तर नम्रता विचार करू लागलेली आहे. नम्रता म्हणत असते की नाही, काही झालं तरीही मला दुसऱ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, इशूच्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाही आहे ना, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग तिने तिथे आता मुद्दामून लाटणं ठेवलेलं असतं आणि ते लाटणं इशूच्या पायाखाली येतं, इशूचा पाय घसरतो आणि इशू त्या लाटण्यावरून घसरते आणि ती तोंडावर पडत असते. तर इकडे नम्रता मात्र ईश्वरीकडे बघून हसत बसलेली असते, कारण तिला देणं घेणंच नाही आहे. जरी ईश्वरीला काही झालं तरीही तिला फरक नाही पडत आहे की तो तिचा प्रश्न आहे, किंवा तिला जे काय झाले त्याच्याशी मला काय करायचं आहे, हा विचार डोक्यात घेऊनच नम्रता वागत असते. कारण जर इशू या स्पर्धेतून बाद झाली तरच आम्ही जिंकू शकणार आहे, एवढा साधा सोपा विचार तिनं केलेला असतो. आणि तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की मला जिंकायचं आहे, मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, जर मी आज जिंकली नाही तर मला घरातलं कोणीच विचारणार नाही. ईश्वरी मात्र तोंडावर पडत असते आणि तेव्हा नम्रता तिथे येते आणि म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता सध्या इशूला या सगळ्यातून जे काही घडतंय त्यापेक्षाही इशू या सगळ्यातून बाद होणं गरजेचं आहे. आणि नेमका अर्णव तिथं असतो आणि अर्णव धावत येतो. अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे, म्हणून अर्णव तिथं आलेला असतो आणि अर्णवने पुन्हा एकदा ईश्वरीचा जीव वाचवलेला आहे. जर का ईश्वरी इथं पडली असती तर खूप अवघड गोष्टी झाल्या असत्या,
हे अर्णवच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि अर्णव ईश्वरीला वाचवायला धावत गेलेला आहे. इकडे राकेशच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. राकेश म्हणत असतो की काही झालं तरीही आजची रात्र ही तुमच्या दोघांची शेवटची रात्र असणार आहे आणि उद्याचा इव्हेंट हा तुमचा शेवटचा इव्हेंट असणार आहे. कारण हा राकेश बाहेर येतोय आणि एकदा का हा राकेश बाहेर आला तर मात्र कोणाला सोडत नसतो हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ते सगळं तो बोलत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.